तर ट्रेनमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून मारहाणीचं प्रकरण आणि वृद्धाकडे गोमांस नसल्याचं पोलिसांनी आता स्पष्ट केलं। वृद्धाला मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करण्यात आली आहे। मारहाण करणाऱ्यांमध्ये रेल्वे पोलीस पुत्राचाही समावेश असल्याची माहिती ही आता समोर आली। खरे तर रेल्वेमध्ये वृद्धाला मारहाण करण्यात आली होती। रेल्वेतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली। मात्र पोलिसांनी आता स्पष्ट केलेलं आहे की त्या वृद्धाकडे गोमांस नव्हतं, त्यामुळे मारहाण करणाऱ्या गुंडांना आता अटक करण्यात आली आहे। तर अटक करण्यात आलेल्या गुंडांमध्ये पोलीस पुत्राचाही समावेश असल्याची माहिती समोर येते। प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। आवेश, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। खरं तर गोमांस नसल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे मारहाण करणाऱ्यांमध्ये रेल्वे पोलीस पुत्राचाही समावेश असल्याचं समजतंय। नक्कीच विक्रांत, ही घटना घडली 28 तारखेला। पोलीस भरतीसाठी हे मुलं जे येत होते आणि तिथे ते जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे म्हातारे आहेत त्यांचं 72 वय आहे, त्या मुलांना त्या आजोबा सारख्या व्यक्तीला या 4-5 जणांनी बेदम मारहाण केली आणि ते सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला। त्या प्रकरणी काल ठाणे पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यातल्या 3 जे मेन आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्यांना अटक करण्यात सुद्धा त्यांना यश मिळालं आहे। आता धुळेहून ते आता ठाण्यात घेऊन आलेले आहे आणि कोर्टात जो दाखल केला तर कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावणी दिली आहे। त्याच्यातला एक जो मुलगा आहे तो पोलिसाचा मुलगा आहे। विक्रांत, निश्चित आवेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।